उन्हाळा म्हटलं की मस्त चटपटीत अशी कैरींचा सीझन. आणि आपण महाराष्ट्रीयन, आपल्याला तर सवयच आहे सीजनल फ्रूट स्टोअर करण्याचा. लोणचं, चटणी, लोणची, गुळांबा यासारखे अनेक पदार्थ आपण वर्षभर टिकण्यासाठी कैरीपासून बनवत असतो. तर आज मी आपल्यासोबत असाच रसरशीत रेसिपी म्हणजे गुळांब्याची रेसिपी शेअर करत आहे. बघू शकतात व्हिडिओमध्ये असाच मस्त परफेक्ट कलर येईल आणि चवीलाही चविष्ट आणि महत्वाचं म्हणजे वर्षभर टिकेल. तुम्ही तुमच्या मुलांना बाहेरच्या डब्यातलं जाम देण्यापेक्षा हा जर घरच्या घरी बनवून जर दिला तर त्यांना हे खूपच जास्त आवडेल. आणि महत्वाचं म्हणजे आपल्याला गिल्ट राहणार नाही की आपला मुलगा बाहेरचं काहीतरी खातोय ते. तर ही रेसिपी तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा. घरात लहान मुलं असतील किंवा मोठे असतील, हे सगळ्यांनाच खूप जास्त आवडेल. चला तर मग रेसिपी बघून घेऊयात. पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. इथे मी अर्धा किलो तोतापुरी कैरी घेतलेली आहे. ही कैरी घेताना अगदी निबर असावी. नरम पडलेली कैरी अजिबात घेऊ नका, नाहीतर आपला गुळांबा हा लवकर खराब होऊ शकतो. तोतापुरी कैरी घेण्यामागचं रिझन म्हणजे ही कैरी जास्त आंबट नसते. आता या कैरीला मी स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे आणि यांना आपण सोलून घेणार आहोत. याचं जे वरचं टॉप आहे, जिथे आपण कैरी तोडलेली असते तिथून, तो आपण इथे कट करून घेऊयात काही अशा प्रकारे. आता आपण कैरीला मस्तपैकी असं ग्रेट करून घेऊयात. मी ह्या पिलरचा वापर करत आहे, जो की मल्टिपल युजर आहे. याच्या मागचं कारण एवढंच की जे हे लच्छे पाडतो ना, हे खूपच छान पडतात याच्यानी. आणि ज्यावेळेस आपण याला शिजवतो ना, त्यावेळेस हे लच्छे दिसतात आणि हे खूप छान दिसतात. तुम्हाला वाटलं तर तुम्ही ग्रेटरचा वापर देखील करू शकता, पण ग्रेटरने काय होतं, हा खूप जास्त बारीक असा किसला जातो आणि त्यामध्ये अजिबातच कैऱ्या दिसत नाही की यामध्ये आपण कैरी कितपत घातलेली आहे ते. तुम्ही लागलंच तर ग्रेट देखील करू शकतात किंवा माझ्यासारखं असं देखील करू शकतात. तसं मी तुम्हाला दाखविलंच ग्रेट करण्यामागचं रिझन आणि असं करण्यामागचं रिझन. ग्रेट करताना थोडंसं काळजीपूर्वक घ्या, कारण की कैरी आपल्या हाताला लागू देखील शकते. मी इथे जितपत ह्या पिलरने काढता येईल तितपत इतपत सोलून घेतलेलं आहे आणि नंतर याला किसणीने किसून घेतलेलं आहे. यातला फरक मी तुम्हाला दाखवतेच. हे बघा, मी तुम्हाला दाखवते. इथे बघू शकतात हे जे लच्छे आहेत मोठे मोठे दिसतायत ते, हे मी ग्रेटरने न करता पिलरने केलेले आहे आणि हे जे इकडले बारीक लच्छे आहेत हे ग्रेटरने केलेले आहेत. तुम्ही डिफरन्स बघू शकता दोघांमधलं. तुम्ही वाटलंच तर डायरेक्ट किसणीचा वापर करून देखील असं बनवू शकतात. हे कम्प्लिटली ऑप्शनल आहे. चला तर मग पुढची प्रोसेस बघून घेऊयात. तर इथे ही जी कैरी आहे ही किसून झाल्यानंतर ही 350 ग्राम इतपत भरलेली आहे. आणि तोतापुरी कैरी घेण्यामागचं दुसरं कारण म्हणजे ह्या कैरीचा जो गर असतो हा जास्त प्रमाणात आपल्याला भेटतो बाकीच्या कैरीच्या कंपॅरिझन मध्ये. आता इथे आपण 350 ग्राम कैरीच्या साठी आपण इथे 300 ग्राम गूळ घेऊयात आणि बाकीचा जो 100 ग्राम आहे तितपत आपण साखर घेणार आहोत. साखर आणि गुळचा कॉम्बिनेशनमुळे आपला जो गुळांबा आहे याला खूपच छान कलर येतो. किंवा तुम्ही असं करू शकतात, थोडासा काळा गुळ घ्या आणि थोडासा जो फेंट कलरचा गुळ असतो त्याचा देखील वापर करू शकतात जर तुम्हाला साखर वापरायची नसेल तर. आणि दुसरं म्हणजे हा जो आंबा आहे गुळांबा, हा जास्त दिवस टिकवण्यासाठी पाक हा थोडासा जास्तच घ्या, कारण की पाक जो आहे तो आपला इथे प्रिझर्वेटिव्हचा काम करतो. म्हणून 350 ग्राम कैरीसाठी मी इथे 400 ग्राम इतपत स्वीटनर वापरलेला आहे. ही कैरी जास्त आंबट नाही म्हणून 400 ग्राम इतपत ठीक आहे. पण जर ही कैरी जर आंबट असती तर मला इथे अजून थोडंसं स्वीटनर वापरावं लागलं असतं. म्हणून कैरीचा जो आंबटपणा आहे तो एकदा तुम्ही चेक नक्कीच करा. आता तर आपण ही पुढची प्रोसेस करूयात. तर आपण कढई डायरेक्ट गॅसच्या फ्लेमवर ठेवण्याच्या आधी यामध्ये आपण सर्व एकजीव करून घेऊयात. म्हणजे कैरीचा जो किसलेला गर आहे तो, गूळ आणि साखर हे आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. एकजीव केल्यानंतर हे आपल्याला कमीत कमी 15 ते 20 मिनिटासाठी असं सोडून द्यायचंय. आता हा गुळांबा वर्षभर टिकवण्यासाठी आपण यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करणार नाही आहोत, नाहीतर गुळांबा खराब होऊ शकतो. 20 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता कैरीचा जो आंबटपणा आहे त्यामुळे गुळ हा वितळला आहे बऱ्यापैकी आणि साखर देखील, आणि त्यामुळे याला भरपूर पाणी असं सुटलेलं आहे. सोबतच ज्या आपल्या कैऱ्या आहे त्या हलक्याशा नरम देखील पडलेल्या आहे, बघू शकतात तुम्ही. आता आपण याला गॅसच्या फ्लेमवर ठेवूयात. बऱ्यापैकी गूळ इथे मेल्ट झालेला आहे, त्यामुळे आता याला फ्लेमवर ठेवण्यावर हे जळणार नाही आणि कैऱ्याही आपल्या मस्तपैकी शिजतील. तर आपल्याला हे कम्प्लीट प्रोसेस ही मंद तर मीडियम फ्लेमवरती करायची आहे. जास्त हाय फ्लेमवर जर आपण हे शिजवलं
तर गूळ हे करपू शकते, कारण की गूळ हे लवकर करपतं. आता याला आपण मधून मधून असं स्टर करत राहू, जेणेकरून हे अजिबातच करपू नये. आणि तुम्ही बघू शकाल जसं जसं हे शिजत जाईल तसं तसं हे पातळ अजून होत जाईल, कारण कैरीमधला जो आंबटपणा आहे तो देखील बाहेर पडेल आणि गूळ देखील वितळेल. त्यामुळे हा थोडासा पातळ होईल आणि जसं जसं हे शिजत जाईल तसं तसं याचा घट्टपणा वाढत जाईल. तुम्ही बघू शकताय याचे लांब लांब जुलियन केल्यामुळे हे किती छान असे दिसत आहे, जसे की नूडल्सच आहेत. फक्त हेच रिझन होतं त्याला असं जुलियन मध्ये कट करण्याचं. इथे गुळांबा शिजवताना आपल्याला 10 ते 15 मिनिटं झालेली आहे. आता यामध्ये मी थोडेसे मसाले घालणार आहे. तर सर्वात आधी थोडंसं इथं साधं मीठ घालूया. सोबतच अर्धा चमचा इतपत काळं मीठ घालायचं आहे आणि 1 चमचा लाल तिखट घालायचं आहे. लाल तिखटचा कलर अजून एनहान्स होण्यासाठी मी थोडासा इथे हळदी पावडर घातलेला आहे. इथे मी लाल तिखट घातलेलं आहे, जे की तिखट आहे. जर तुम्हाला हे तिखट बनवायचं नसेल तर तुम्ही कलरसाठी इथे काश्मीरी लाल मिर्च पावडर देखील वापरू शकता. लाल मिरची पावडरने याला कलर देखील अजून जास्त छान येईल आणि याला हलकासा तिखटपणा, आंबटपणा, गोडपणा हे सगळंच राहील. म्हणून हे सर्व जिन्नस नक्कीच घाला. आता हे शिजले का नाही हे चेक करण्यासाठी आपण बघून घेऊयात. तर ही आपल्याला अगदी एक तार बनवायची नाही. तुम्ही बघू शकता तार बनते पण लगेचच तुटते. तार बनते लगेचच तुटते इतपतच आपल्याला हे मिश्रण शिजवायचं आहे. जास्त एक तार जर बनवली तर गुळांबा हा नंतर थंड झाल्यानंतर एकदम कडक होऊ शकतो. आता तुम्ही म्हणाल यामध्ये अजून खूप जास्त पाक शिल्लक आहे, तर अजिबात टेन्शन घेऊ नका. पाक थंड झाल्यानंतर हा अजून जास्त घट्ट होतो. आणि महत्वाचे म्हणजे आता याचं क्रिस्टलायझेशन अजिबात होत नाही, कारण की आपल्याला माहीतच आहे साखरेमध्ये आंबट पदार्थ घातलं की याचं क्रिस्टलायझेशन होत नाही. म्हणून टेन्शन घेऊ नका. आता इथे मी याला थंड करून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकतात अगदी ज्युसी असं झालेलं आहे. पाक देखील जास्त नाहीये, पण आहे इतपत की हे मस्त असं कोट केलेलं आहे याने कैरीला. आणि बघू शकतात कलर देखील याला किती सुरेख आलेला आहे. याला तुम्ही एअरटाईट कंटेनर मध्ये अगदी वर्षभर स्टोअर करू शकतात. आणि तुम्ही असंच बाहेर जरी ठेवलं, पाक जास्त आहे त्यामुळे हा वर्षभर टिकेल. बघू शकतात तयार झालेला आहे आपला गुळांबा. कशी वाटली रेसिपी मला कमेंट करून नक्कीच सांगा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन इंटरेस्टिंग रेसिपीसह. तोपर्यंत खात राहा आणि आनंदी राहा. आणि हो, व्हिडिओ जर आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब देखील करा, जेणेकरून मला खूप जास्त मोटिवेट फील होतं. तर पुन्हा भेटूया मंडळी.